अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे। आम्ही जळगाव शहरातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनेचे व विविध सर्व धर्मीय पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावी सरांची भेट घेतली। कारण की ते SDPO जळगाव विभाग आहेत, त्यांच्या अखत्यारीत 6 पोलीस स्टेशन आहेत आणि आम्हाला आमदार नितेश राणेच्या विरोधात तक्रार द्यायची होती, म्हणून लेखी स्वरूपात आम्ही त्यांना तक्रार दिलेली आहे। त्याने जे काही बेछूट वक्तव्य केलेले आहेत त्या बेछूट वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी ती घटना आहे। त्यांनी जे विविध BSN कायद्याचे उल्लंघन केलेले ते आम्ही सविस्तरपणे त्याच्यात नमूद केलेले आहेत आणि त्याने आम्हा जळगावकरांना उद्देशून ते बोललेले आहे। कारण की आम्ही जळगावकरांनी 17 तारखेला, 18 तारखेला, 19 तारखेला आणि 22 तारखेला अशा जळगाव शहरात विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी केलेल्या होत्या। एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने, निदर्शने झालेली होती। त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की अगर किसी ने रामगिरी महाराज की तरफ देखा भी और कुछ बोला भी तो मैं उसकी जबान काट लूँगा। तुम जहाँ रहेंगे मस्जिदों में रहेंगे, तुमको हिंदी समझते आती है इसलिए मैं हिंदी में बोल रहा हूँ कि मस्जिदों में घुस के तुमको मारूंगा और तुम कैसे रहते तुम्हारे ढूंढन पे बाल काट के ऐसा डालूंगा अंदर से डांडू के आप समझ जाएंगे। इतक्या अश्लील अशब्द भाषेत त्याने अपमान केलेला आहे। एक आमदार असून, लोकसेवक असून त्याने कायद्याचं बिलकुल उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आमची आज संपूर्ण जळगाव शहरच्या वासियाने त्यांना साहेबांना विनंती केली की जळगाव येथे त्याच्यावर आमच्या वतीने गुन्हा नोंद करण्यात यावा, म्हणून रीतसर तक्रार आम्ही FIR दिलेली आहे, सर्वांच्या सह्या घेतलेल्या आहेत। धन्यवाद। जळगाव शहर आणि जळगाव जिल्ह्यातील तमाम सगळ्या समाजाच्या प्रीत्यो कल्याण आणि खास करून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आज आम्ही इथे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आलो आहोत। नितेश राणेंनी जी काही वक्तव्य केली ती दंगली भडकवणारी आणि पक्षोग अशा प्रकारची वक्तव्य त्यांची झालेली आहेत। सातत्यानं महाविकास आघाडीचे नेते जे खास करून आज आमचे नेते खासदार राहुल गांधी असो, देशाचे नेते लाडके शरद पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो, आमचा लढा सातत्याने या देशाचा संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाबद्दल ज्यांचं काही संविधान ओलांडतील किंवा संविधानाचा मान ठेवणार नाही तो कोणी व्यक्ती असलं त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, या प्रकारचा लढा सातत्याने चालू आहे। तरी देखील महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाची काही लोक बेजबाबदारपणे वक्तव्य करतायत आणि महाराष्ट्राचं सलोखा आणि प्रेमाचं आणि भाईचारा खराब करण्याचं काम ही मंडळी करते। म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी, इथे उद्धव ठाकरे गट, त्याच्यानंतर शरद पवार साहेबांचा गट, या सर्वांनी आम्ही आज इथे पोलीस अधीक्षकांना निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। तसेच वेगवेगळ्या ज्या शहरातील सामाजिक संघटना आहेत, राजकीय संघटना आहे, काही शैक्षणिक संघटना आहे, या सामाजिक या सगळ्यांनी या ठिकाणी इथे मागणी केली आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या राणेंवर कारवाई ही नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे झाली पाहिजे। आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा नुकतंच एक रुलिंग दिलं आहे की जर कोणी असे प्रक्षोभक जातीवादी भाषणं करत असेल त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्या अनुषंगानं या ठिकाणी आज आमच्या सर्वांच्या वतीनं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं आहे। महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट, हम यहाँ पे आज सभी पार्टियों के लोग जमा हुए थे और तमामी समाजी संगठना के लोग भी थे और DYSP साहब को नितेश राणे के खिलाफ एक निवेदन दिया गया जिस पे फारूक शेख साहब ने DYSP साहब को बहुत अच्छे तरीके से समझाया जो धाराएं हैं। तो मैं इसे उम्मीद करता हूँ कि वो उसका संज्ञान लेंगे और उन पर गुनाह दाखिल करेंगे। और दूसरा, जो महाराज ने जो हेड स्पीचेस दी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ, तो मैंने खुद अपने लेटर हेड पे लोकसभा में कानून बने, राज्यसभा में पारित हो, ऐसा पवार साहब को लेटर दिया हूँ, सुप्रिया ताई को लेटर दिया हूँ कि जो भी युग पुरुष हो गुजरे हैं या महापुरुष गुजरे हैं उनके खिलाफ फ्रीडम ऑफ स्पीच के नाम पर कोई हेड स्पीच नहीं दे सकता। उसमें आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है, शिवाजी महाराज है, बाबा साहेब अम्बेडकर है, भगवान राम है, भगवान कृष्ण है और जो भी है महात्मा गांधी है।
जो भी और युग पुरुष गुजरे हैं उनके खिलाफ कोई हेट स्पीच नहीं दे सकता। फ्रीडम ऑफ स्पीच के नाम पे ऐसा कानून बने। अगर वो कानून बन जाता है तो फिर पूरे भारत में कोई भी ऐसी जो निचली बात है वो कर नहीं सकता। अगर वो बात करेगा तो सरकारी उसके खिलाफ कार्रवाई करेंगी। और इस तरीके के धरने आंदोलन और जो जातीय तेढ़ निर्माण करने का काम ये कर रहे हैं, विकास का मुद्दा छोड़ के ये जो जाति का मुद्दा लेकर ये इलेक्शन में जाना चाहते हैं, उस पर ब्रेक लगेगा। तो मैं आपके माध्यम से यही कहना चाहता हूँ कि अगर इस पर अगर कानून बन गया गवर्नमेंट ऑफ इंडिया का, तो ये जो चीज़ें हैं और ये जो वेस्टेज ऑफ टाइम है ये होगा नहीं। तो मेरी आपसे ये मीडिया के माध्यम से यही निवेदन है कि एक कानून बनना चाहिए और नितेश राणे के खिलाफ जल्दी से जल्द यहाँ जळगाव में गुन्हा नोंद होना चाहिए और उनके खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। जळगाव एकता संघ व विविध राजकीय पक्षांमार्फत SP साहेबांना निलेश राणे याच्याविरुद्ध एक तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे। 2 दिवस अगोदर निलेश राणे यांनी 2 समाजात तेढ निर्माण होतील असे वक्तव्य केले होते। विशेष करून मुस्लिम समाजाबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। तो बोलला होता की मी गब्बर आहे। निलेश राणे हा गब्बरनी हा 1.5 इंचाचा खोरबड आहे। आमचा SP साहेबांकडे ही मागणी आहे की त्याला फक्त FIR न दर्ज करता त्याला अटक पण करा, कारण की त्याने जे कृत्य केलेले आहे देशविरोधी आहे, महाराष्ट्र विरोधी आहे। आणि जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे सिद्ध होत आहे की त्याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीचं संरक्षण आहे। आज आम्ही त्याची अटकेची मागणी करतोय। जय हिंद। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।